गिरीश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक भाऊ गिरीश भाऊ, एक भाऊ गिरीश भाऊ। जय सिंधु, जय ओके हां भाऊ काय बोलणार वरणगावचे अपक्ष नगराध्यक्ष हे आपल्या भेटीला आलेले आहेत, आपण काय बोलणार आहे? वरणगाव आता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की वरणगावची निवडणूक झाली, तिथे भारतीय जनता पार्टीचे आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सुनील भाऊ हे अपक्ष यांनी निवडणूक लढवली आणि ते तिथे नगराध्यक्ष म्हणून लोकयुक्त नगराध्यक्ष म्हणून विजयी झाले। खरं तर काही समीकरणामध्ये आम्हाला पक्ष म्हणून सुनील भाऊंना तिकीट देता आलं नाही, परंतु सुनील भाऊंची जिद्द होती की मी जे कामं लोकांचे केले त्या कामाच्या आम्हाला ते यापूर्वी तिथे वरणगावचे नगराध्यक्ष राहिलेले होते, त्यांच्या कामाच्या भरोशावर त्यांचं असं म्हणणं होतं की जनता माझ्या पाठीशी आहे आणि मला तुम्ही तिकीट दिलं पाहिजे, परंतु काही कारणास्तव आम्हाला तिथे त्यांना तिकीट देता आलं नाही। तरी देखील त्यांनी जिद्दीने ती निवडणूक लढवली, ते विजयी झाले। परंतु शेवटी कार्यकर्ता असतो आणि नेत्यांवर असलेला विश्वास आणि त्या विश्वासापोटी प्रेमापोटी आज माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या भेटीसाठी सुनील भाऊ आज वरणगावहून इथे जामनेरला त्यांच्याच ट्रॅक्टरवर आलेले आहेत आणि भाऊंना त्यांनी आशीर्वाद घेतलेत, भाऊंची त्यांची भेट झाली आणि मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचं मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, कारण कार्यकर्ता दुरावू नये ही पक्षाची नेहमी भूमिका असते आणि आज सुनील भाऊ आपल्यात आलेले असताना त्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे, म्हणून मी त्यांचं स्वागत केलेलं आहे, त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। गिरीश भाऊंची त्यांनी आशीर्वाद घेतलेत। गिरीश भाऊ भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ता आहे, त्यांना ऐन वेळेस त्यांना तिकीट का डावलण्यात आलेलं आहे, कारण काय होतं त्यांचं पाठिंबा? आता ते उत्तर मी देऊ शकत नाही, ते कोर कमिटीचा विषय आहे। कोर कमिटीने जो निर्णय घेतला तो पक्षाला मान्य करावा लागतो। परंतु इथं भाजपाची विन सीट होती तरी देखील त्यांना त्यांचे जे विरोधात होते खासदार रक्षाकडचे आपले मंत्री संजय सावकारे यांच्याकडे हे नेतृत्व होतं, तरी देखील त्यांना डावलण्यात आलेलं आहे। मी तेच सांगतो आहे की हा कोर कमिटीचा निर्णय होता, कोणा एका व्यक्तीचा निर्णय नसतो। भारतीय जनता पार्टी ही कोणी एका व्यक्तीच्या निर्णयाने चालत नसते। कोर कमिटीचा निर्णय झाला, काय गणित असेल ते सगळ्या गणितात आपल्याला नाही देता आलं। मग आता पक्षाची काय भूमिका असेल? आता सुनील काळे हे अपक्ष नगराध्यक्ष आपल्याकडे आलेले आहे, काय ते नेत्यांशी वरिष्ठांशी चर्चा करून आम्ही निर्णय